नमस्कार. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता पार पडलेली आहे. परवाच या निवडणुकीसाठी मतदान देखील झालेलं आहे आणि यानंतर आता या मतदान झाल्यानंतर कोण निवडून येणार याची चर्चा गावोगावी पाहायला मिळते. मात्र ही चर्चा करत असताना या लोकांना काय वाटतं, आज आपण निरेमध्ये आलोत आणि निरेमध्ये एका ठिकाणी सर्वसामान्य लोक जे एकत्र आलेले आहेत आणि त्यांना झालेल्या निवडणुकीबद्दल काय वाटतं हे आता आपण जाणून घेणार आहोत. खरं तर सकाळी सकाळी या लोकांनी एकत्र नाश्त्याला एका हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि त्या ठिकाणी लोकांना काय वाटतंय हे आता आपण जाणून घेणार आहोत. चला तर तुम्ही माझ्या बरोबर या. हा आहे निरेतील जेडी कॅफे आणि या जेडी कॅफेमध्ये निरा आणि परिसरातील अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत की जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये मुद्दे काय होते, कसे होते, ते कुणाला पटले का, त्याच्यात काही चुकीचं होतं का, बरोबर होतं का, या सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्याबरोबर काय सांगाल, आत्ताची जी निवडणूक झाली या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? अतिशय हसत खेळत झालेली आहे निवडणूक. कोणीही स्वतःची पातळी सोडून कोणत्याही राजकीय उमेदवारावर निंदास्तुती केली नाही. खूप महत्त्वाचं म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर झाली आहे निवडणूक. गुंजवणीचं पाणी असेल, विमानतळ असेल, औद्योगिक डेव्हलपमेंट असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्ते असेल आणि पर्यटन स्थळ असेल. आणि जे काही इथं अवैध चुकीचे जे चोऱ्या माऱ्या होतात त्या मुद्द्यांवर ही निवडणूक झाली. खूप हसत खेळत झालं. सर्व कार्यकर्त्यांनी छान प्रकारे ज्यांना जमल तसं प्रचार केला. कोणीही कोणाच्यावर निंदास्तुती केली नाही, कुठेही भांडणाचा रोष जाणवला नाही. सर्वांनी पुरंदरच्या विकासासाठीच. खरं तर हा झाला मुद्दा पुरंदरचा तालुक्याचा, पण राज्यभरात बघितलं तर आपण बऱ्याच ठिकाणी वादावादी पण झाली, पैसे वाटप झालं, अनेक गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. मग पुरंदरमध्ये जशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ही निवडणूक पार पडली तशी इतरत्र सुद्धा पार पडता आली असते का? हो, बरोबर आहे. खरंच संपूर्ण महाराष्ट्राने पुरंदर तालुक्यातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्याकडून नॉलेज घेण्यासारखं आहे, आदर्श घेण्यासारखं आहे. या पुरंदरमध्ये कुठेही वादाविद झालेलं नाही आहे, कुठेही पैशाचं काय वाटप झालेलं नाही. खूप छान प्रकारे सर्वांनी कामकाज केलेलं आहे विकासाच्या मुद्द्यावर. धन्यवाद. विकासाच्या मुद्द्यावर कामकाज झालं किंवा विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही व्यापारी आहात आणि एका व्यापाऱ्याच्या दृष्टीनं जर निवडणुकीकडे बघायचं म्हटलं तर तुम्ही कसं बघाल? याचा फायदा व्यापाऱ्यांना कितपत होईल किंवा अर्थव्यवस्था उचलण्यासाठी या निवडणुकीनंतर काय उपयोग होईल का? जर आता हे इलेक्शन झालेलं आहे, जे कोणी निवडून येतील त्यांनी सुधारण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे कॉलेज आली पाहिजेत गावामध्ये किंवा अजून विमानतळाचं काम, असे जर कामं झाली आणि गोरगरिबांना जर ते काम मिळालं म्हणजे रोजगार मिळाला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांचाच व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. म्हणजे कॉलेज आले पाहिजेत, व्यवसाय सुधारला पाहिजे. काय सांगाल, शेतीसाठी या आता आलेल्या निवडून येणाऱ्या लोकांनी काय करावं तुम्हाला काय? खरं तर गेली 10 वर्ष 11 वर्ष मोदी साहेबांचं सरकार असताना शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे, शेतकऱ्यांनी तो मान्य पण केलेला आहे. आणि इथून पुढच्या काळातसुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सर्व सरकार महाराष्ट्रातसुद्धा शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे काम करते. तुम्ही जरा ऑब्झर्व करा की जी निवडणूक झाली त्या निवडणूकमध्ये सासवडमध्ये जर रोजगार असेल, शेतीविषयी असेल तर फक्त महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनीच, विमानतळ असेल, आमचा गुंजवणीचा विषय असेल, विमानतळाचा विषय तुम्ही मांडलात म्हणून बोलतो. विमानतळ हे 10 वर्ष झालं विमानतळाचा विषय पुरंदरमध्ये पेंडिंग आहे. गुंजवणीचा पाण्याचा विषय देखील जवळजवळ 15 वर्ष झालं पेंडिंग आहे. हे नक्की कधी होईल पुरंदरला? नक्की तिथं विमानतळाच्या जागेमध्ये 35-36 गावं काय 32 गावं तिथं वादन विषय होते, ते चांगल्यापैकी आता थांबवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि नक्की फडणवीस साहेबांनी आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला विश्वास दिला की ते विमानतळ झाल्याशिवाय राहणार नाही, आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही. राहिला गुंजवणीचा विषय, पाठीमागे खरं तर ते पूर्णत्वाला आलं असतं, पण पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी थोडंसं गालबोट लागलं इलेक्शनमध्ये. आमच्या शिवतारे बापू, जे गुंजवणीचं पाणी कोणालाच माहिती नव्हतं, ते गुंजवणीचं पाणी पुरंदर तालुक्याला शिवतारे बापूंनी सांगितलं, हवेलीला शिवतारे बापूंनी सांगितलं. असं कसं होईल जर सरकारनं त्या ठिकाणी 95% काम केलेलं असेल, एवढं मोठं धरण बांधलेलं असेल आणि तुम्ही प्रत्येक सभेमध्ये सांगितले की गुंजवणीचं पाणी कोणालाच माहीत नव्हतं, ते बापूला माहीत होतं, ते काय कुठं दाखवून ठेवलं होतं? कारण शिवतारे बापू आमदार व्हायच्या अगोदर हा मुद्दा
अगोदरचे जे आमदार झाले, अगोदरचे पुढारी झाले, खासदार झाले, ह्यांनी कधीच उपलब्ध विषय घेतला नाही. तर तो फक्त शिवतारे बापूंनीच विषय घेतला आणि ते पूर्णत्वाला आणायचं, ते पाईपलाईनचे काही विषय असतील त्यासाठी राज्य सरकारकडे फक्त शिवतारे बापूच भांडलेले आहेत. या निवडणुकीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटले जे राज्य पातळीवर होते? राज्य पातळीले औद्योगिकरणाचे विषय होते, परत मेट्रोचे विषय होते, किंवा महाराष्ट्र राज्यासाठी, संपूर्ण राज्यासाठी फायदा होईल असं कोणते विषय भाजपने मांडले? शेतकऱ्यांसाठी काम करायचं, महिला सक्षमीकरणासाठी. असं तर सगळेच म्हणतात, पण ठोस भूमिका महत्वाची असते की शेतकऱ्यांसाठी मला पण काम करायचं, यांना पण करायचं. पण काय करणार, कुठली तुमची धोरणं ठरलेली असणार, ही कुठं सांगितलेली तुम्हाला दिसली का? शेतकऱ्यांसाठी सरकार कामच करत असतं आणि केलेलं पण आहे, हे सगळ्याला माहिती आहे. आणि महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांचा राहतो की शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला, पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करते. त्याला जोडून जो दूध व्यवसाय असतो, कुक्कुटपालनाचा व्यवसाय असतो, ते सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्न करते. मी तुमच्याकडे परत येतो, आता तिकडे जातो. काय सांगाल, तुम्ही शेतकरी आहात, शेती केलेली आहे, आणि आत्ताचं जे सरकार आहे ते शेतीपूरक काही योजना राबवते का? या निवडणुकीनंतर काय त्यात बदल होईल असं वाटतंय का? बरं का, नुसताच वापसा घालण्याचं काम चाललंय. तसंच शेतकऱ्या बाबतीत कुणीच काय केलं नाही आजपर्यंत. शेतकऱ्यांचं बघितलं तर तुम्ही मला सांगा, 1975 साली सोन्याचे बाजार काय होते, आज सोन्याचे बाजार काय झाल्यात? 75 साली आमच्या ऊसाचा टनीचा बाजार काय होता, आज तुम्ही टनाला किती पैसे देताय? त्या पट्टी तुम्ही आम्हाला देताय का शेतकऱ्याला? आज शेतकऱ्यांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर अत्यंत वाईट परिस्थिती. त्यांच्या पिकाचा मोबदला सुद्धा त्यांना मिळत नाही. आणि जर शेतकऱ्याला जर मोबदला मिळाला असता तर शेतकरी आज ह्या परिस्थितीत राहिले असते का? शेतकऱ्यांची चांगली उन्नती झाली असते. पण शेतकऱ्यांचं आतून म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने हे सरकार आत्मघातकी. आता जर ही निवडणूक पाहिली तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या दोघांनी शेतकऱ्यांचे कुठले मुद्दे घेतलेले आहेत तुम्हाला वाटतं? बघ, कुणी जरी किती जरी मुद्दे घेतले तर ते राबवले पाहिजेत. नुसतं घेऊन काय उपयोग आहे? पण असा एखादा मुद्दा असेल की जो तुम्हाला भावला असेल किंवा तुम्हाला आवडला असेल की हा मुद्दा बाबा, ह्या मुद्द्यावर काम व्हायला पाहिजे? बरं का, सगळे मुद्दे सगळे त्यांचे ह्याच्यात येतात, पण एकही मुद्दा राबवला जातो. आमचं फक्त म्हणणं एकच आहे, आमच्या मालाला योग्य बाजारभाव द्या. आमच्या मालाला जर योग्य भाव दिलं, सरकार कुठलंही असो, त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही, पण आमच्या मालाला, शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या. नुसतं मला जय जवान जय किसान, किसानाला काय दिले तुम्ही आजपर्यंत? नुसतं वापसा घालवायला कर्जमाफी देतो. एकदा शरद पवारांनी कर्जमाफी दिली, त्यानंतर परत कुणी काय गेले शेतकऱ्याच्या बाबतीत? सांगा ना तुम्ही. वीज बिल माफ करायचं, लोकांना परत बिलं येते ती. तर शेतकऱ्यांना शेतमालाला बाजार द्यावा अशी शेतकऱ्याची फार पूर्वीपासूनची मागणी आहे. ती मागणी नवीन सरकारनं पूर्ण करावी अशी देखील त्यांची इच्छा आहे. तुम्ही व्यापारी आहात, ह्या निवडणुकीकडे तुम्ही एक व्यापारी म्हणून कसं पाहा? व्यापाराच्या दृष्टिकोनानं केलं तर व्यापाऱ्यांना सर्वसाधारण मिळणारी मूलभूत किंमत आणि त्यापासून शेतकऱ्यांना होणारा फायदा, दोघांचा हा दुवा साधला पाहिजे. या दृष्टिकोनातनं प्रयत्न केले पाहिजेत, हा महत्त्वाचा आहे. हे मुद्दे कुठे निवडणुकीमध्ये होते का? कोणी सांगितलं का? शेतकऱ्याच्या दृष्टिकोनात हे मुद्दे होते. त्यांनी फक्त वीज बिलासंबंधाने आणि ऊर्जा, या ऊर्जाद्वारे जी आता नवीन कल्पना मांडलेली की शेतकऱ्यांना वीज दिवसासुद्धा तुम्हाला देण्यात येईल आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांची जी पूर्वी असणारी थकीत कर्ज हे माफ होऊन त्याला एक प्रकारची चालना मिळून, ती चालना मिळाली तर व्यापाऱ्यांकडे सुद्धा एक प्रकारची चालना निर्माण होऊन सर्वसाधारण हा व्यवसाय सुखकर केला. आता नवीन येणारं जे सरकार आहे त्या सरकारनं व्यापाऱ्यांसाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? व्यापाऱ्यांच्या सर्वसाधारण व्यापाऱ्यांच्या काय अडचणी ह्या प्रथम त्यांनी मांडून घ्याव्यात आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करावा. आणि औद्योगिक आणि हे व्यापारधंद्यामध्ये कितपत आपल्याला ह्या जी पुरवठा करता येईल किंवा त्याला होणाऱ्या ज्या सोयी आहेत ते देता येतील. दोघांचा यातनं GST कसा कमी होईल, शेतकऱ्यांचा सुद्धा कसा फायदा होईल. नंतर CST GST तुम्ही जे राबवत होता, जी सबसिडी, ती सबसिडी ही शेतकऱ्यांना मिळलीच पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनात जर खतं स्वस्त राहिली तर शेतकरी वापर केला जाते. या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचं आहे. GSTचा प्रश्न व्यापाऱ्यांच्या बाबतीत फार महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं. त्याचबरोबर शेतकऱ्यांना खतं ही स्वस्त कशी देता येतील हे देखील नव्या सरकारनं पाहावं अशी त्यांची मागणी आहे. तात्या, काय सांगाल? तुम्ही एका पक्षाचं काम केलेलं आहे, कुठल्या पक्षाचं काम तुम्हाला आवडलं? कोणाचा प्रचार चांगला होता? संजय जगतापचा. तुम्ही तुमचंच बोलताय, बाकीचं कोणा तरी झालं असेल की बाकी दुसऱ्यांनी पण चांगला केला असेल की मुद्दे चांगले मांडले असेल? काय मुद्दे होते प्रचारात? मुद्दे सर्वात महत्त्वाचे एक आहेत की जी मुद्दे दिले त्यांनी
हे नेहमीचेच मुद्दे आहेत. नवीन त्याच्यात मुद्दा काय आहे का? हे 10 वर्ष ऐकतोय तेच मुद्दे आहेत. नवीन मुद्दा काहीच नाही. ह्या मग मुद्द्याविषयी काय चर्चेचा विषयच येत नाही ना, कायमचेच ते मुद्दे. आता आपण किती दिवस निवडणूक लढवायची, किती दिवस आपले नेते निवडून द्यायचे आणि मग मुद्दे तेच, इलेक्शन तेच आणि आपण तिथंच. काय किती दिवस आपण निवडणूक लढवायच्या आणि मुद्दे तेच, इलेक्शन तेच आणि आपण मात्र तिथंच, कुठलाच आपला विकास होत नाही. मग ह्या मुद्द्याला कुठेतरी बगल देऊन दुसरे काय मुद्दे घ्यायला पाहिजे होते का? आवाज सर्व नवीन मुद्दे घ्यायला पाहिजे. शेतकऱ्यासाठी काय मुद्दा घेतलाय का त्यांनी? शेतकऱ्याच्या विकासाचा मुद्दा नाही. मिक्सरच्या पारा गंगनाला किमती वाढल्यात. 10 पोती खत घालायचं शेतात, आता 2 पोती, त्या 10 पोत्याची किंमत 2 पोत्याला द्यावी लागते. शेतकऱ्याचा मुद्दाच घेत नाहीत. नाही ही फक्त तुझं माझं करूनच ह्यांनी 5 वर्षे ढकलल्यात. काय तुझं माझं करायचं, नुसतं तुझं माझं करून ह्यांनी 5 वर्षे, ह्याने ह्याचं नाव माप काढायचं, त्यांनी त्याचं काढायचं. शेतकरी हा विषय बाजूला ठेवूनच ह्यांनी राजकारण केले. म्हणजे राजकीय लोकांच्या वादावादीमध्ये शेतकरी कुठेतरी भरडला जातो असं म्हणायचं? हो, भरडलाच जातोय ना. ठीक आहे, तात्या म्हणतायत राजकीय लोकांच्या वादामध्ये शेतकरी भरडला जातोय. काय सांगाल तुम्ही? तर वकील आहात आणि एक नवीन वकील म्हणून राजकारणाकडे कसं बघता? नाही, राजकारण मी प्रथमतः मंगेश ढमाळ याचं मी अभिनंदन करतो की अशी चर्चा पुण्यासारख्या ठिकाणी पूर्वी राबवली जायची. तीच चर्चा आज आपण निरेसारख्या ठिकाणी तुमच्या राहुल शिंदे असतील, भरत निगडे असतील, मोहम्मद गोसातार असतील यांच्या माध्यमातून ही सर्वपक्षीय बैठक तुम्ही आज आयोजित केली. त्याबद्दल मी प्रथमतः गावच्या वतीनं तुमचं कौतुक करतो. आणि आज नवीन पिढी बघत असताल तर आता जुन्या पिढींचं राजकारण आणि नव्याची सांगड घालत असताना विविध पक्षांचे पुढारी या ठिकाणी येत असतात, निवडणूक लढवत असतात, लोकशाहीच्या मार्गानं आपापल्या पद्धतीने प्रचार करत असतात. आज शिवसेनेचे लोक आहेत, आज BJPचे लोक आहेत, आज काँग्रेस पक्षाचे लोक आहेत, आता अजित पवार गटाचे लोक आहेत, आज शरद पवार गटाचे लोक आहेत. तर त्या सगळ्या लोकांनी एक वेगळ्या पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा राबवली. आणि हे सगळं झाल्यानंतर डोक्यात एक राग न ठेवता या ठिकाणी बैठकीचं, नाश्त्याचं आयोजन केलं. हा कलुषितपणा कायम दूर व्हावा यासाठी मंगेश ढमाळ यांनी उपक्रम राबवला. त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्ताची झालेली निवडणूक आहे, या निवडणुकीच्या प्रश्नांकडे किंवा निवडणुकीचा जो प्रचार झालेला आहे, या प्रचारातून काय नक्की तुम्हाला चांगलं वाटलं किंवा काय चुकीचं होतं असं वाटतं? नाही, आता प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक सत्ताधारी या आपापल्या पद्धतीने काम करतच असतात. म्हणजे कुठलाही महायुती असेल सरकार किंवा महाविकास आघाडी असेल, या दोघांनी काही गोष्टीसाठी त्यांचे निर्णय पटले नाही की मग मला त्या गोष्टीला विरोध आहे, तर विरोध कसा दर्शवायचा की माझं तिथं काही चालत नाही, मग त्यासाठी सरकार असावं लागतं. मग आता महाविकास आघाडीचं पूर्वी सरकार होतं, त्यानंतर महायुतीचं सरकार आलं, त्यानंतर आता पुन्हा महाविकास आघाडीचं येण्यासाठी सर्वच आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतात. आता निश्चितच 23 तारखेला निकाल आहे आणि त्या निकालाच्या माध्यमातून कशा कुणाच्या परत युत्या होत्याल हे आमच्यासारख्या तरुणांना सांगणं अवघड आहे. पण यावेळेचा जो निवडणुकीचा प्रचार होता तो हायटेक होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार केला गेला. इथून पुढचा प्रचार कसा राहील? सोशल मीडियाला तुम्ही कसं पाहता? नाही, निश्चितच सोशल मीडियामुळं काही गोष्टी चांगल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं अतिशय सोपं साधन आहे. आणि पूर्वी काय व्हायचं की आता इथं कल्याण तात्या आहे, चंद्रकाका आहे, त्यांच्या काळामध्ये काय असायचं की एखादं पॉम्पलेट वाटायचं म्हणलं तर 2-3 लोक घ्यायची, अख्ख्या गावाकडे 7-8 हजार लोकांना पोचवायचं. हे साधन कमीत कमी 3-3, 4-4, 8-8, 10-10 दिवस लागतात. आज एका मिनिटात तुम्ही लाखो हजारो लोकांना एका मिनिटात एक मेसेज पोचवू शकता. तो एक फायदा आहे. आणि त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी असतील तर त्या सुद्धा एका मिनिटातच पोचवल्या जातात. मग त्यामधून काय घ्यायचं काय नाही हे जनतेने ठरवायला पाहिजे. आणि सोशल मीडियाचा चांगलाच वापर निश्चित आत्ताच्या इलेक्शनमध्ये सगळ्याच पक्षांनी केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं जे विचार आहेत ते एका मिनिटात लाखो लोकांपर्यंत जातात. या निवडणुकीमध्ये त्याचा चांगला उपयोग उमेदवारांनी केला असं ते म्हणतात. काय सांगाल? तुम्ही एक व्यापारी आहात, नाही बोलायचं, काय सांगाल आपल्याला ही जी निवडणूक झाली ही कुठल्या मुद्द्यांवर हवी होती आणि कुठल्या मुद्द्यांवर झाली? काय सांगा? आता पुरंदरचा विचार पाहता, पुरंदर हा दुष्काळी भाग आहे. ह्या ठिकाणी रोजगारासंदर्भात
दुसरी गोष्ट शैक्षणिक संदर्भात, शैक्षणिक हा म्हटलं तर आपल्याला पुणे विद्यापीठ बघितलं जातं 12 होतं. पुरंदर त्या दृष्टिकोनातून असं कुठं शैक्षणिक असं हे केलं नाही आहे. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय असून द्या, इंजिनिअरिंग कॉलेज असून द्या, त्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जो विषय आहे, तर विमानतळ झाल्यानंतर बऱ्यापैकी पुरंदरला रोजगार निर्माण होईल. जेजुरी MIDC मध्ये चांगल्या प्रकारच्या अशा कंपनी आल्यानंतर त्या ठिकाणी पण चांगल्या पद्धतीने रोजगार निर्माण होऊ शकतो. रोजगार हवाय तुम्हाला, ह्या मुद्द्यावर इलेक्शन पाहिजे होतं. 100% रोजगारवरच इलेक्शन होणं गरजेचं होतं. नवीन सरकारला काय सांगाल? नवीन सरकारला हेच की जे शेतकऱ्यांची कर्जमाफी घेतली, म्हणजे आमचे व्यापारी अध्यक्ष म्हणले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा परत महत्त्वाचा ठेवत होता की भारत हा शेतीप्रधान देश आहे. कर्जमाफी झाल्यानंतर बऱ्यापैकी आर्थिक व्यवस्था परत मार्केटला येऊ शकते. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी हा एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. काय सांगाल? तुम्ही एका पक्षाचं काम करता, चांगल्या पद्धतीनं तुमचा प्रचार होता, हे जरी मान्य केलं तरी प्रचारामध्ये काही चुका देखील होत्या. या चुकांकडे तुम्ही कसं? जे ते सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने खरं तर काम करत होते. मग मतदान केंद्रापर्यंत लोक आणणं, वयस्कर लोक असतील किंवा वाहनांची व्यवस्था, ज्या त्या पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या गावामध्ये नियोजन झालं होतं. आणि जे ते आपापल्या पद्धतीने काम पक्षाचं करत होतं. तर आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाचं संभाजी झेंडे म्हणून उमेदवार होते, त्यांचं आम्ही खरं तर एक चांगल्या पद्धतीने आपल्या नेरा गावामध्ये काम केलेलं आहे. पुरंदरमध्ये सर्वच पक्षांनी, म्हणजे तुमच्या एका पक्षाने म्हणत नाही मी की सगळ्याच पक्षांनी पैशाचं वाटप केलं. अशा प्रकारे पैशाचं वाटप व्हायला पाहिजे का? मतदारांना तुम्ही काय सांगाल? मतदारांनी देखील पैसे घेतल्याशिवाय बाहेर न पडण्याचं देखील आपण बरेच मतदार सांगतात. मग अशा पद्धतीने जर राजकारण होत असेल तर ते योग्य आहे? नाही, हे तर तसं राजकारण चुकीचंच आहे. कारण सर्वच ठिकाणी पैशाचा बाजार झालेला आहे. आपण बघतोय मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये गाड्यामध्ये जप्त केले जातात. हे सगळे सत्ता आणि पैसा, सत्तेतून पैसे आणि पैशातून सत्ता, हे सगळं समीकरण झालेलं आहे. आजची परिस्थिती जर पाहिजे म्हटलं तर सर्वसामान्यांचं निवडणूक लढवण्याचं कामच राहिलेलं नाही. जर पैसा असेल तर अशी परिस्थिती आहे. परंतु माझं वैयक्तिक असं मत आहे, लोकांनीसुद्धा सुज्ञ नागरिक आहेत, एक उच्च शिक्षित उमेदवार असला पाहिजे, त्याला शिक्षणातलं महत्त्व समजून दिलं पाहिजे. भविष्यामध्ये आज शिक्षणालाच फार महत्त्व आहे. आज पुरंदरसारख्या ठिकाणी सिनियर कॉलेजसारखे म्हणजे नाहीत, मेडिकल कॉलेज नाही, इंजिनियर कॉलेज नाही. आज पुरंदरला फार शिक्षणाची गैरसोय आहे. जर आपल्या बारामती तालुक्यामध्ये बघितलं तर सर्व कॉलेजेस असतील, पुण्याला असतील, परंतु पुरंदर हा गेली कित्येक वर्ष आपण महाराष्ट्रामध्ये दुष्काळी तालुका म्हणूनच ऐकतो. इथं कुणीही काम त्या ज्या पद्धतीने करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही. निवडणुकीतला जो भ्रष्टाचार आहे किंवा निवडणुकीमध्ये जो पैसे वाटप होते, याच्या बाबत तुम्ही निवडणूक आयोगाला काय सांगू शकता की बाबा हे असं केलं तर हे थांबल? निवडणूक आयोग नुसतं घोषणा घोषित करतं. खर्चाच्या बाबतीत असेल किंवा प्रत्येक गावामध्ये त्यांचं बारीक लक्ष पाहिजे, त्यांची माणसं पाहिजे. पैसे वाटप होत असताना अनेक आपल्याला मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ समोर येत असतात, त्याच्यावर काही कारवाई होत नाही, काही कारणं दाखवून ते दाबलं जातं. परंतु हे पैसे वाटप एक बेकार सवय लोकांना लागली. या पुढाऱ्यांनीच म्हणजे नेते मंडळींनीच खरं तर हे लावलेले. आणि भविष्यामध्ये हे लोकांच्या दृष्टीने किंवा समाजाच्या दृष्टीने हे घातक आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मला निवडणूक आयोगाला एकच सांगायचं आहे की ह्याच्यावर तुम्ही कठोर त्या ठिकाणी कायदे आहेत तुम्हाला, पण त्याच्यावर तसं कायदा जरी असला तर तेवढं तिथपर्यंत तुम्ही पोचू शकत नाही. का यंत्रणा तुमच्याकडं अपुरी आहे. तर प्रत्येक ठिकाणी तुमची यंत्रणा, अधिकारी, कॅमेरे आपण बघतो, ठराविक वेळेसच तुमचे कॅमेरे असतात आयोगाचे, म्हणजे निवडणूक आयोगाचे. सगळ्या ह्याच्यावर सुद्धा तुम्ही बारीक सारीक गोष्टी 2 दिवस अगोदर इलेक्शनच्या ह्या लक्ष ठेवले पाहिजे. तुमची यंत्रणा त्या ठिकाणी तयार पाहिजे. परंतु हे काय दुर्लक्ष होत असतं. त्यामुळं पैसे असं लोक ओपन वाटतात, परंतु त्याच्यावर कोणीही दखल घेत नाही. लोक पैसे ओपन वाटतात, त्यामुळं निवडणूक आयोगाने त्याबाबत योग्य ती दक्षता घेतली पाहिजे असं त्या म्हणतात. आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत. काय सांगाल? सामाजिक कामांमध्ये तुमचा आग्रह असतो किंवा तुम्ही पुढे असता, आणि ही जी निवडणूक आहे या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? ही निवडणूक अशी फेअर अँड फेअर झाली का कुठं चेटिंग झाले? फसवणूक अशी कुठे झालेली नाहीये, परंतु जे लोक या निवडणुकीत उतरले होते उमेदवार म्हणून, त्यांनीच दिशाभूल जनतेची केलेली आहे. एकीकडे पुरंदर तालुक्याला निधीच्या बाबतीत डावललं,
म्हणून जिल्हाधिकारी कचेरीवर विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, विद्यमान आमदार संजय जगताप, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, संग्राम थोपटे भोरचे आमदार यांनी एक मोर्चा काढला होता जिल्हाधिकारी कचेरीवर की आम्हाला नियोजन मंडळाकडून निधीच्या बाबतीत डावललं जातंय. या त्यांच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे. पण निवडणुकीत त्यांनी जी जाहिरात प्रसिद्ध केली की पुरंदर तालुक्याला मी किती निधी आणला, ती आकडेवारी आणि प्रत्यक्षात मिळालेली निधी यात फारच तफावत आहे. म्हणजे ते एकीकडे निधी मिळत नाही, मोर्चे बी काढतात आणि जाहिरात बी दाखवतात की मी पुरंदरला निधी किती आणला. तसं बाकीच्या ज्या तालुक्याची तुलना जर केली पुणे जिल्ह्यातल्या, आता बारामतीची, ते इथं आपण पोचू शकत नाही तुलना जितका निधी 12,000 कोटी निधी. बाकीचे कोण 850 कोटी, कोण 600 कोटी, 700 कोटी. आपला पुरंदर तालुक्याला फक्त एकूण निधी आला 19 कोटी. तो RR पाटील यांचा मुलगा आमदार बी नव्हता, त्याची आई आमदार नव्हती, तो अर्थमंत्र्याशी छोटा असून सुद्धा भांडू शकतो. आपले विद्यमान आमदार त्यांच्याच महाविकास आघाडीचाच घटक होते, त्यावेळेस त्यांनी निधी आणायला पाहिजे होता. निधी आणायला पाहिजे होता इथपर्यंत ठीक आहे. महत्वाचा मुद्दा असा की ही जी निवडणूक झाली, या निवडणुकीमधले कुठले मुद्दे तुम्हाला असे वाटतात की ते चुकीचे होते आणि कुठले मुद्दे असे वाटतात की ते बरोबर होते? आता पाणी प्रश्न फार गाजला आपल्या पुरंदर तालुक्यातील. आपण पाहिलं सासवड जेजुरीची पाणी परिस्थिती काय होती. 5-5 दिवसातनं 8-8 दिवसातनं पाणी प्यायला मिळत होतं. तर आपली जेवढी धरणं आहे तेवढीच राहणार आहे. आता इथून पुढे नवीन धरणं होऊ शकत नाही. मग ह्यांनी कशाला पैसे मागायला पाहिजे हे ह्यांना कळायला पाहिजे होतं. रायता धरण एक प्रकल्प पडू नये बघा, ती तसाच पडू नये, झालेलाच नाही. रायता माहितीये का? त्याच्याकडे कोणी दुर्लक्षच केलं. आता तिथं मोठ्या प्रमाणावर शहरीकरण व्हायला लागलं, ते होऊ शकत नाही. नाझरे धरण त्याची पाण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली गाळामुळं. वीर धरण, पुन्हा गराडे धरण, ह्यांनी गाळ काढायला निधी मागितला पाहिजे, याची क्षमता वाढवली पाहिजे. ह्यासाठी ह्यांनी एक उत्तम उदाहरण पिंगुरी गाव, तिथे एक तळ आहे, दगडू हलवाई ट्रस्ट मार्फत त्यांनी श्रमदान करून त्या तलावाची क्षमता वाढवली आणि त्यांचं बागायती क्षेत्र तर झालं, त्याबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा सुटला त्यांचा. जिथं निश्चित लक्ष दिलं पाहिजे, कशासाठी पैसे मागितलं पाहिजे हेच कळालं नाही. आता अस्तरीकरण, कॅनल अस्तरीकरण हा एक मध्यंतरी मुद्दा गाजला. आता सर्व शासनाच्या पेयजल योजना केंद्र सरकार मार्फत कॅनलवर होणार आहेत आणि जर हे पाणी सुरू झालं तर शेतीला पाणी पुरेल का, यासाठी वीर धरणाची क्षमता सुद्धा गाळ काढून वाढवली पाहिजे, तरच हे शक्य आहे. शेतीला पुरणार नाही, धड पाणी प्यायला सुद्धा पुरणार नाही. पण नवीन सरकारने मग काय करायला पाहिजे? जे राज्यभराच्या दृष्टिकोनातून आपण तुम्हाला प्रश्न विचारतोय, तर राज्यभरात नवीन कुठलं पण सरकार येऊ द्या, त्याचा प्राधान्य कशाला असलं पाहिजे? प्राधान्य रोजगार, शेती याला प्राधान्य नवीन सरकारने दिलं पाहिजे. निवडणुकांमध्ये धर्माचा देखील वापर केला जातो, धार्मिक विषयावर देखील बोललं जातं, तर त्याच्याकडे तुम्ही कसं वाटतं? खरं तर निवडणुकीत कोणत्याही पक्षाने धर्माचा वापर केलाच नाही पाहिजे. ही एक प्रकारे राजकीय पक्ष धर्मात फूट पाडत आहे. आपल्या गावात सुद्धा तसा प्रकार झालेला आहे. ठराविक धर्माला उचलून धरणे, ठराविक धर्माला प्राधान्य देणे, त्याच्यामुळं वातावरण दूषित होते आणि ह्याचा परिणाम फार पुढे भोगावा लागणार आहे लोकांना. पुरंदरच्याच मुद्द्यावर बोलायचं झालं तर पुरंदरमध्ये आता कुठलंही नवीन धरण बांधता येऊ शकत नाही. मात्र हे जी अस्तित्वात आहेत धरणं, त्या धरणातला जर गाळ काढला आणि त्याची जर साठवण क्षमता वाढवली तर पुरंदरकरांना त्याचा फायदा होईल असं वाटतं. आपल्याबरोबर पत्रकार देखील आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, ही झालेली निवडणूक कशी होती? या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि कोणते मुद्दे नको असताना सुद्धा त्याच्यात आलेले आहेत? यंदाची पुरंदरची निवडणूक तिरंगी आणि चुरशीची झाली आणि चुरशीत होत असताना पुरंदरमध्ये गुंजवणीचं पाणी असेल, पुरंदर विमानतळ असेल, राष्ट्रीय बाजार असेल, असे प्रश्न चर्चेले गेले आणि दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न हा सुद्धा थोडा मागं राहिल्यासारखा राहिला. त्याकरिता सुद्धा ह्या निवडणुकीत जोरात विषय चर्चेला जायला पाहिजे होता, तो गेला नाही. दुसरीकडे एक प्रश्न हे असं की ह्या निवडणुकीमध्ये जे सुशिक्षित बेरोजगार प्रश्नासारखं जे सर्वसामान्य घटकांना
का आपण भविष्यात काय न्याय देऊ शकतो, काय नवीन सरकारला त्यांची काय अपेक्षा आहे ते जाणून घेतल्या गेल्या नाही. हे इथं फक्त लोकांच्या फक्त अडीअडचणी फक्त मोठ्या विषयावर चर्चा झाली. व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर ज्यादा सखोल चर्चा झाली नाही. व्यापाऱ्यांना काय अडचणी असणार किंवा शेतकऱ्यांच्या काय अडचणी सांगू शकतो? व्यापाऱ्यांच्या जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना जे अडचण निर्माण होत्या त्यावर महाराष्ट्र सरकारसारखं केंद्र सरकारने सुद्धा त्याच्यावर निर्णय घेतले पाहिजे. त्यांच्या अडचणी काय ते सोडवल्या गेल्या पाहिजे होत्या. आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्यासाठी आता शेताची खतं वाढल्यात, खतांची किमती वाढल्या, ते किमती त्याच्या नियंत्रणात राहिल्या पाहिजे होत्या. त्याच्याविषयी कोणी चर्चा करत नाही. तुम्ही पत्रकार आहात, पत्रकारिता करत असताना तुमचा अनेक लोकांशी संपर्क येतो. पुरंदरचं राजकारण हे कुठल्या दिशेने चाललंय असं तुम्हाला? पुरंदरचं राजकारण सध्या विकासाच्या दृष्टीने झालं पाहिजे, पण ऍक्च्युली इथे पायात पाय घालून सगळे एकमेकाला आपण कसं पोरचढ आहात हे पाहण्यासाठी सगळे धडपडत आहेत. पण त्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने कोण जरा सखोलपणे चालत नाही. पुरंदरचा पाणी प्रश्न बऱ्याच दिवसापासून गाजतो. गुंजवणीचं पाणी असेल, पुरंदर उपसाचं पाणी असेल, हे पाणी पुरंदरकरांना मिळेल का, कसं वाटतं? जर नेत्यांनी मनात आणलं आणि जर सगळ्यांनी जर एक ही करून जर निर्णय घेतला तर पुरंदर पाणी निश्चितच गुंजवणीचं पाणी लवकर मिळेल. पण नुसतं पाणी प्रश्नासाठी लढत न राहण्यापेक्षा त्यापेक्षा प्रत्यक्षात काय करता येईल ते त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. फक्त आश्वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी आहे. काय सांगाल, आत्ताची जी निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे महत्वाचे होते, कोणते मुद्दे तुम्हाला आवडलेले आहेत आणि कोणते मुद्दे आवडले नाहीत? मला शिक्षण आणि आरोग्य ह्याला खूप महत्त्व द्या वाटतं. शिक्षणाच्या बाबतीत आता अनिल अण्णांनी सांगितलं की कॉलेजेस पाहिजेत आणि आरोग्याची चांगली सेवा पाहिजे. त्याच्याबरोबर बाकीचे मुद्दे खूप आहेत, पण मला हे दोन मुद्दे महत्त्वाचे वाटले. आता जे सरकार येईल या सरकारकडून काय अपेक्षा असणार आहेत, कुठला मुद्दा प्राधान्याने त्यांनी घ्यावा, कारण तरुणांच्या रोजगाराचा देखील प्रश्न आहे. तर सरकार चुकतंय कुठं आणि त्यांनी घ्यावं कुठं, काय निर्णय घ्यावा? सरकारने जातीभेद तर नाहीच केला पाहिजे, तो तर प्रश्न आहेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी रोजगार निर्मितीसाठी बरेचसे उद्योग आणले पाहिजेत. आता आपला तालुका दुष्काळी आहे, तर दुष्काळ असल्यामुळे थोडंसं जास्त लक्ष दिलं पाहिजे की बाबा इथं उद्योगधंदे आणले पाहिजेत. हे उद्योगधंदे आणले की आपोआप रोजगार निर्मिती होईल, आपोआप सगळं मार्गी लागेल. तर तेवढं केलं म्हणजे फार महत्त्वाचं आणि त्याचंच अपेक्षा आहे, बाकी काय अपेक्षा फार मोठी नाही. सरकारकडून जातीभेद नाही केला गेला पाहिजे, त्याचबरोबर तरुणांच्या रोजगारासाठी जे उद्योगधंदे आहेत ते आले पाहिजेत असं देखील म्हणतायत. काही सांगाल, तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात, या संपूर्ण निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? ही संपूर्ण झालेली निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये काय मुद्दे महत्त्वाचे होते आणि काय चुकीचे होते, काय सांगा? नमस्कार. सर्वप्रथम आज आपल्या नीरा नगरीमध्ये हा जो एक अभिनव उपक्रम घेतला त्याबद्दल मंगेश धमाळ आणि आपल्या सर्व पत्रकारांचे, म्हणजे शिंदे साहेब तुम्ही असतील, निगडे साहेब असतील, सर्वच पत्रकारांचे मी मनापासून आभार मानतो. तसं बघितलं तर ही निवडणूक फार चुरशीची झाली. सर्वसाधारणपणे माननीय आमदार, विद्यमान आमदार संजयजी जगताप यांचं काम बघितलं तर हा माणूस उच्च शिक्षित आहे. या माणसाकडे एक विजन आहे आणि या माणसाचं विजन हा माणूस राबवतो, परंतु बाकीची लोक बोलून दाखवतात. आज 15-20 वर्ष झाले तेच प्रश्न, तीच उत्तरं. पण या माणसानं फक्त विषय काय झाला की ज्या वेळेला आमदार 5 वर्षापूर्वी निवडून आले त्यावेळेला 3 वर्ष 2 ते 2.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेले. त्याच्यानंतर हा सरकार पलटीचा खेळ झाला. ठीक झालं, सरकारचं झालं, आता झालं, पण संजय जगतापांनी या निवडणुकीमध्ये घेतलेला कोणता असा महत्त्वाचा मुद्दा होता की जो तुम्हाला आवडलेला आहे आणि त्याच्यावर पुरंदरचं कल्याण होईल? नाही, त्यांनी जो आता घेतलाय तो विकासाच्या बाबतीमध्ये मुद्दा घेतलेला आहे की पुरंदरमध्ये सर्वसाधारणपणे सहकारी साखर कारखाना झाला पाहिजे, पुरंदरमध्ये उद्योग आले पाहिजेत, युवकांना माझ्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. हा मुद्दा मला सर्वात त्यांचा भावला. पुरंदरमध्ये विमानतळ पाहिजे असं बरेच जण म्हणत होते, पण संजय जगताप यांनी नवीन मुद्दा घेतला की पुरंदरमध्ये त्यांना सहकारी साखर कारखाना पाहिजे, शेतकऱ्यांसाठी हा कारखाना पाहिजे, कारण पुरंदरमध्ये ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे.
काय सांगाल? आम आदमी पार्टीचं तुम्ही काम करता. आम आदमी पार्टी खरं तर आघाडीमध्ये होती आणि आघाडीचे विचार तुम्हाला आवडलेत का, पटलेत का, काय सांगाल? खरं सांगायचं तर आम्ही महाविकास आघाडीचं काम मनापासून केलं, परंतु आम आदमी पार्टीला जसं अपेक्षित होतं तसं काही झालेलं नाही या इलेक्शनमध्ये. कारण पैशाचा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडलेला, म्हणजे सगळ्यांनीच पैसे वाटलेले. तसं आम आदमी पार्टी ही आमची भ्रष्टाचारमुक्त पार्टी आहे, त्यामुळे भ्रष्टाचारच करत नाही तर पैसे वाटायचे कुठून. परंतु ह्या इलेक्शनला असं बघितलं, कधी नव्हते म्हणजे कधीच असं घडलं नाही, असं निर्यात घडले की सगळ्याच पार्ट्यांनी इतके पैसे वाटले की त्याला माफ नाही. परंतु जनतेपर्यंत पोहोचले का नाही हे माहिती नाही, परंतु पुढाऱ्यांपर्यंत पैसे मात्र 100% पोहोचले. मग हे जर बंद करायचं असेल, पैसे वाटणं किंवा जो भ्रष्टाचार आहे तो बंद करायचा असेल तर त्याला पर्याय काय? त्याला एकच पर्याय आहे की बाबा मतदार विकला गेला नाही पाहिजे आणि पुढाऱ्यांनी सुद्धा तशी सवय लावली नाही पाहिजे. आता आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते उद्या ग्रामपंचायत लढवायचं म्हणलं तरी आमचं काम राहिलेलं नाही, कारण पैशाचा इतका पाऊस होतो. एका मताला जर तुम्ही 4 आणि 5 हजार रुपये देत असाल, एका मताला म्हणतोय मी, मग तुमच्या घरात जर समजा 10 मतं असतील तर 50-50 हजार रुपये जर तुम्ही तिथे देत असाल तर उद्याच्या ग्रामपंचायतमध्ये सर्वसामान्य चांगल्या माणसांनी यायचं का नाही हा मोठा प्रश्न आहे. कारण आता इथून पुढे ज्याच्याकडे पैसा आहे त्याचंच राजकारण झालेलं आहे आणि पैशाच्या जोरावर लोक राजकारण म्हणजे थोडक्यात पदं विकत घेतात. मग विकास कुठून तुम्ही मागताय? विकास कशा जोरावर करणार तुम्ही? जर पैसे देऊन जर तुम्ही निवडून येत असाल तर विकास कसा लोक येणारा पुढारी विकास कसा करेल? कारण हे जे गेलेले पैसे ते ह्याला पहिले वसूल करावं लागतील. त्याच्यामुळं गेले कित्येक वर्ष झालं म्हणजे वाढीचा रोड सुद्धा होत नाही. बऱ्याचदा आंदोलन झाली, कडी पडली, परंतु याकडे कोण लक्ष देत नाही. खरी परिस्थिती आहे. तुम्ही जर बघितलं तर वाडीचा रोड किती वर्ष झालं नसतं खडी आणून टाकलेली तिथे. ही पद्धत बंद कसं करता येईल? काय त्याला पर्याय आहे का? त्याला एकच पर्याय की पुढाऱ्यांनीच मुळात प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि लोकांपर्यंत पैसेच नाही दिले पाहिजे. पैसे जर नाही दिले तर लोक बी घेणार. तुमच्या दारात कोण पैसे मागेल? तुम्ही त्यांच्या दारात जाऊन पैसे तुम्ही तुमचं हे म्हणणं असं झालं की लाडक्याने स्वीकारच करू नये. हा बरोबर आहे ना, 100%. लाडका जगेल कसा? जगेल कसं म्हणलं तसं नाही का की तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, परंतु माझं म्हणणं आहे की जर पैसे जर नाहीत वाटले तर एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान होईल. पण जो खरंच कार्यकर्ता आहे, ज्याला खरंच काहीतरी गावचा विकास करायचा आहे, पण त्याला यायचं पैसे नसल्यामुळं कितीतरी लोक कुजली आणि ज्याच्याकडे पैसा आहे तेच फक्त राजकारण करू शकतो इथून पुढच्या काळात. काय बोलताय? त्यांचे विचार पटतात तुम्हाला? त्यांचं तसं बघितलं तर म्हणणं खरंच आहे. बघितलं तर लोकशाहीला एक मारक असणारं काम सध्या राजकारणामध्ये चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक देवाणघेवाण होते. जे माणसं ती तत्व विकून आपलं राजकारण करतात. आता तुम्ही जो हा उपक्रम घेतलाय तो अतिशय त्या वाटेश्वर जगत घेतलेला आहे. निवडणूक झाली, आम्ही सगळ्यांनी खेळीमेळीत प्रचार केला, एकमेकावर आरोप प्रत्यारोप. आता आमचे मेहुणे तिथं ज्येष्ठ नेते काँग्रेसचे कल्याणतात्या जेरे, त्यांचं माझं तर एकदम खेळीमेळीत एकदम म्हणजे जोरात झालं. परंतु आम्ही ज्याने त्याने आपापल्या उमेदवाराचा प्रचार आम्ही प्रत्येकाने आमचा उमेदवार कसा सक्षम आहे हे जनतेत जाऊन मांडलेलं आहे. आम्ही आमच्या महायुतीकडनं काय काय केलं, शेतकऱ्यांसाठी काय केलं हे आम्ही मांडलेलं आहे. जर महायुतीत आम्ही जर कामच केलं नसतं शेतकऱ्यांसाठी, आता आमचे सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहकारी आमच्या मागे बोलतात की काँग्रेसनी लय केलंय, मग महायुतीने काय केलंय? तर महायुतीने मला एवढंच सांगायचंय की आजपर्यंत केंद्रात दिल्लीत सहकार खातं होतं का? त्यांनी सहकार खातं चालू केलं का? शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून. दुसरं FRP हा प्रकार माहीत होता का कुणाला? कारखान्यात FRP कुणी दिली? चालू कुणी केलं? एक हमी भाव तुम्हाला उसाचा कुणी दिला? की त्याच्यानंतर हे कंपल्शन कारखान्यावर घातलं कोणी की FRP तुम्हाला मिळली पाहिजे, त्याच्या पुढे तुम्ही कमीत कमी ती FRP शेतकऱ्याला मिळली पाहिजे. मग एवढं करून जर तुम्ही म्हणत असताल की शेतकऱ्यासाठी काय केलं नाही महायुतीने, नरेंद्र मोदींनी किसान PM योजना आणली, त्याच्यानंतर आमच्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातनं त्यांना मदत केली, असं वर्षाला जर 12,000 रुपये तुम्हाला मिळत असतील तर मग अजून केलं काय पाहिजे? शेवट तुम्हीच म्हणता की 75ला सोनं कमी होतं, आता वाढले. मान्य आहे आम्हाला की तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात, तुमचे विचार आमचे विचार थोडेसे आम्ही ॲग्रेसिव्ह बोलत असेल, परंतु जे काय रेट वाढलेले ते वास्तवाला धरून वाढलेले. तुमचं उत्पादन बी तेवढं वाढलं पाहिजे, खर्च तुमचा तेवढा कमी केला पाहिजे. ह्यात शेवटी जे खर्च कसा कमी करणार? 500 रुपयाची खताची बॅग आता 1700 रुपयाला झाली. नाही बरोबर आहे तुमचं, पण तुमचं जरी घेणारा कोण आहे? शेतकरीच आहे. पिकून बी तुम्हाला देणारा कोण आहे? शेतकरीच आहे. मग ह्याच्यामध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते ती समजून या चुका सुधारून तुम्ही उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवलं पाहिजे. आणि जे काही तुम्हाला हमी भाव मिळवायचा आहे त्यासाठी गट शेती केली पाहिजे. हे प्रत्येकाने विचाराने जर केलं. आता मध्ये रिलायन्स कंपनी जर गट शेती करायला तयार होती, ती कारखाना क्षेत्रात, ह्याला अडवलं कुणी? आपल्या आदरणीय पवार साहेबांनी अडवलं. जर ते उतरले असते तर तुम्हाला खाजगीकरणाचं वाटतंय, पण मला असं म्हणायचं जर खाजगीकरण झालं तर त्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचाराला आळा बसेल. आज काय होतंय, शासनाच्या ज्या काही
प्रकल्प चालले आहेत किंवा ज्या काय आपले ऑफिसेस आहेत की आरोप करतात की हे खाजगीकरण चाललंय. मी म्हणत नाही की खाजगीकरण करा म्हणून, मी त्याचं समर्थन करत नाही. पण आज जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावलेला आहे की एक सर्वसामान्य शेतकरी जरी तलाठी ऑफिसला गेला तर त्याला 7-12 काळात म्हणले की त्याला 50ची नोट द्यावी लागते. हिथूनच तुमच्यावर संस्कार होतात ना. मग त्याच्यामुळं तोच घेतोय पैसे, तर त्याने जर पैसे घेतले तहसीलदार किती घेणार, सर्कल किती घेणार, कलेक्टर किती घेणार, त्याच्यामुळे ही सगळी सिस्टीम बरबाटलेली. त्याच्यामुळं तुम्ही ह्याच्यावर कुणी आम्ही काय करू शकतो, ह्याच्यावर जनतेनेच उठाव केला पाहिजे, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. राजकीय पुढाऱ्यांना बोलून उपयोग नाही. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी तुम्ही म्हणता खाजगीकरण आलं पाहिजे, खाजगीकरणाचं तुम्ही समर्थन करता एक प्रकारे. उदाहरणार्थ जर 7-12 जर अंबानीच्या ताब्यात असेल तर अंबानीला पैसे द्यावे लागणार नाहीत, शेतकऱ्याला असेल तर त्याला 5-10 रुपये 100 रुपये द्यावे लागतात. मग हे 100 रुपये द्यायला लागू नयेत म्हणून तर सरकार आहे. मग सरकार स्वतः त्याला पगार देत असताना हे असं का होते? ऐका की आता तुम्ही काय म्हणताय आमचं खाजगीकरणाला समर्थन नाही, परंतु जर तुमच्या गट शेती केल्या, त्या गट शेतीमध्ये तुम्हाला एक ॲग्रीमेंट राहणार. त्या कंपनी सांगणार किंवा तुम्ही 50 शेतकऱ्यांनी ऊसच करा, 50 शेतकऱ्यांनी सोयाबीन करा, 50 शेतकऱ्यांनी शेंगदाणा घ्या. असं जर केलं आणि तुमच्या मागणीनुसार उत्पन्नच घेतलं, तुमची डिमांड बघितली, तर तुम्हाला नक्कीच हमी भाव मिळणार आणि त्यामध्ये काही तुम्ही करू शकत नाही. फक्त आता तुम्ही म्हणताय 7-12 आम्ही का नाव करून द्यायचा, 7-12 शेतकऱ्याचं नाव राहणार. फक्त तुमचं ॲग्रीमेंट होणार की बाबा आपण खंडानी शेती देतो ना, आपण आपल्या गावात ज्या शेतकऱ्याला शेती जमत नाही त्याला आपण दुसऱ्या शेतकऱ्याला खंडानी शेती देतो ना, मग तसंच करायचं ना ॲग्रीमेंट. खाजगीकरण म्हणजे मला म्हणायचं काय की त्यांची सिस्टीम त्यांचे राबवणार असं. बरं आता मला सांगा, ही जी निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये काय वाईट मुद्दे किंवा वाईट घटना घडली का? अजिबात नाही. खेळीमेळे झालेले सगळं छानपैकी प्रचार झालेला आहे. आता काल आणि आज तुम्ही आता सगळ्यांचं ब्रेन वॉश केले. आता आम्ही सगळे एका गावातल्या नागरिक आहोत, कुणी कुठल्या पक्षाचं नाही काय नाही. उद्या आता आमदार कोणाला निवडून देते बघू, गुलाला खेळायला प्रत्येकाला शुभेच्छा. या संपूर्ण राजकीय नेत्यांना ज्यांनी एकत्र आणलं, एका टेबलवर बसवलं आणि त्यांच्यातला जो दुरावा झालेला होता तो कमी करण्याचा प्रयत्न केलाय, ते मंगेश धमाळ हे आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल मंगेशजी, या सर्व राजकीय नेत्यांना तुम्ही एका टेबलवर आणले, एकत्र आणले, पाठीमागच्या काळात झालेली कटुता कमी करण्याचा प्रयत्न केलाय, कशी चुकली ही संकल्पना? इथून मागच्या कार्यकाळामध्ये निवडणुकी झाल्यानंतरनं गावातलं गाव पण टिकावं, गावातली बाजारपेठ टिकावी, गावातली सेवा टिकावी, या उदात्त हेतूने मी गेले 15 वर्ष 20 वर्षापासून समाजसेवेमध्ये आहे. परंतु यावेळेस मी पहिल्यांदा निवडणुकीत प्रत्यक्षात सहभाग घेतला आणि हा सहभाग झाल्यानंतरनं काल निवडणुका झाल्या त्यानंतरनं कुठेतरी ही गावातली राजकीय मंडळी, व्यापारी मंडळी, पत्रकार मंडळी जे सगळे आहेत ही सगळे एकोपा परत गावातला टिकावा, हा गाव पण टिकावा आणि परत सेवेला सुरुवात करायची या उदात्त हेतूनं, एक चांगल्या हेतूनं ही बाजारपेठ कशी वाढेल, ही निरा कशी टिकेल, निरेतलं चांगलं गोष्टी बाहेर कशा जातील, ह्या चांगल्या एक हेतू घेऊन परत एकदा सुरुवात केली आणि इथून पुढच्या कार्यकाळामध्ये निरेकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील एवढंच इथं आश्वासन देतो. आणि ही राजकीय कटुता संपावी म्हणून हा एकत्र करण्याचा प्रयत्न केला. एक छोटासा आणि पहिला हा निरेचा संकल्प आहे आणि तो यशस्वी झाला एवढंच म्हणतो. काही राजकीय पुढारी काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, परंतु मोठ्या प्रमाणात राजकीय पुढारी आणि व्यापारी इथे एकत्र एकवटले आणि पत्रकारांनी साथ दिली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. राजकीय पुढाऱ्यांना एकत्र आणून त्यांच्यातली कटुता कमी करण्याचा प्रयत्न मंगेश धमाळ यांनी केला. आपल्याबरोबर पत्रकार भरत निगडे आहेत. काय सांगाल भरतजी, बऱ्याच प्रमाणात तुम्ही बातमीदारकीने लोकांच्या संपर्कात असतात, ही झालेली निवडणूक कशा पद्धतीने झाली, फेअर झाली का किंवा त्याच्यामध्ये काही चिटिंग झाली असं काय वाटतं तुम्हाला? निवडणूक पारदर्शक झालेली आहे. पैशाचा वापर म्हणताल तर हा आता एक क्रमप्राप्त भाग झालेला आहे. निवडणूक आली की गोरगरिबांना पैसे मिळतात, ते त्यांच्या दारात पोच केले जातात किंवा फोन पे केले जातात. हा भाग आता गौण समजावा लागेल. विकासाच्या मुद्द्यावरती बोलताल तर पुरंदर तालुक्यामध्ये गेली 25-30 वर्ष झाले एक गाजर दाखवलं जातं. ते गाजर दर 5 वर्षांनी येतं, पाईपलाईन येते, खड्डे येतात, ठीक आहे. पण दुसरी बाजू आता नवीन एक परत एक आणलं विमानतळ ते गेले 10 वर्ष झालं गाजतंय. कुठंच बाजाराचा कुठंच उल्लेख नसताना तो आंतरराष्ट्रीय बाजार करून मोकळे झालेत. हे तिन्ही मुद्दे पुरंदरचे जरी संवेदनशील वाटत असले तर माझ्यासारख्या एका पत्रकाराकडून किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाकडून एक अपेक्षा असती राज्य शासनाची किंवा केंद्र शासनाच्या काही योजना असतात की ज्या राज्यातून केंद्रातून चालवल्या जातात, त्या योजना सुद्धा माझ्या पुरंदरमध्ये राबविल्या जात नसतील. गोरगरिबांसाठी असणाऱ्या योजना, त्याच्यामध्ये सर्वात प्रामुख्याने योजना असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान
जन आरोग्य योजना, ज्या की 2 योजनांसाठी काही ठराविक रुग्णालय राखीव असतात, त्याच्यामध्ये त्याचे बेड राखीव असतात, त्याच्यामध्ये गोरगरिबांचे ज्यांचे पिवळे रेशनिंग कार्ड आणि केसरी रेशनिंग कार्ड आहे त्यांच्यामध्ये महाराष्ट्र शासनाची 2 लाखापर्यंतची आणि भारत सरकारची 5 लाखापर्यंतची आरोग्याचा मोफत विमा काढलेला असतो. ती योजनाच आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये एकही रुग्णालय नाही. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहर आणि बारामती तालुका आणि शिरूरमध्ये 2 आणि हवेलीमध्ये 2 असे एक साधारणतः 8 ते 10 रुग्णालय ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये मात्र बऱ्यापैकी आहेत. हे रुग्णालयाचा आम्हाला कुठंच लाभ घेता येत नाही. आमच्यासारख्या गोरगरीब रुग्णांना निरा जे की पुणे जिल्ह्यापासून 70 किलोमीटर अंतरावर, त्याला जर एखाद्या छोट्या ऑपरेशनसाठी जर जायचं असेल तर त्याला सिटीत जावं लागतं, 4 दिवस ऍडमिट राहावं लागतं, तिथे त्याची गैरसोय होत असती. हे सगळं टाळलं गेलं पाहिजे. ग्रामीण भागामधील रुग्णालयांमध्ये ह्या खाटा, ह्या कॉट राखीव राहिल्या पाहिजेत. कमीत कमी आमच्या म्हणण्यानुसार पुरंदर तालुक्यात 3 महत्वाची शहर आहेत, सासवड, जेजुरी आणि नीरा. ह्याच्यामध्ये प्रत्येकी एका रुग्णालयामध्ये तरी ही योजना राबवली गेली पाहिजे. गोरगरिबांचे नाहक जाणारे पैसे वाया नाही गेले पाहिजेत, ही एक योजना. दुसरा, आमच्या निरेच्या दृष्टिकोनातून, नीरा ही बाजारपेठेचं गाव आहे ना की बाकी दुसऱ्या कुठल्या दृष्टिकोनातून महत्वाचं. नीरा नदीच्या काठावर असल्यामुळे नीरा नदी रेल्वे स्टेशन झालं आणि रेल्वे स्टेशनमुळे इथं बाजारपेठ मोठी निर्माण झाली. कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्या बाजार समितीमध्ये काय चालतंय हे कुणाला वेगळं सांगायची गरज नाही. राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट असणारी कांदा आणि गुळासाठी असलेली बाजारपेठ ही ओस पडलेली आहे. आज तिथं काही होत नाही. फक्त एक निवडणूक झाली की एकदा बाजार चालू केला जातो, नारळ फोडले जातात, आम्ही पण निर्लज्जपणे ते छापतो आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर त्याच्याकडे डोंकून सुद्धा बघत नाही की तिथं परत कांदा बाजार चालू आहे का, गुळ बाजार चालू आहे का, हे आम्ही बघत नाही. हे आमचं पण दुर्दैव आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न शेवटचा माझ्या दृष्टिकोनातून, व्यावसायिकांच्या आणि इथल्या अर्थकारणाला सर्वात मोठी चालना मिळाली ती नीरा रेल्वे स्टेशनमुळे. रेल्वे स्टेशनमध्ये आज दयनीय अवस्था झालेली आहे. आम्ही लिहून आता कंटाळलोय. गेली 3 वर्षापासून प्लॅटफॉर्मला न येता एका आडबाजूला रेल्वे जाती. मुंबई, पुणे आणि नाशिक, नागपूरला जाणाऱ्या गाड्या ह्या आडबाजूच्या आपल्या ट्रॅकवर जातात. लोकांची प्रचंड हाल होतात. हे वारंवार सांगून सुद्धा प्रशासन कुठेही दखल घेत नाही. इथले लोकप्रतिनिधी सुद्धा मला नाही वाटत की त्या रेल्वेने जात असतील, त्यामुळे त्यांना कुठली ह्याची दुःख जाणवत नाहीये. ही फक्त व्यावसायिक आणि शेतकरी आणि पुण्या मुंबईला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल चाललेले आहेत. इथले व्यवसाय, मला वाटतं इथले व्यापारी फक्त फॉर्च्युनर आणि मोठ्या मोठ्या वाहनांमधूनच पुण्याला जातात, त्यामुळे त्यांना सार्वजनिक वाहतुकीचं तितकंसं महत्व नाहीये. जरी PMT आली असली तरी आम्हाला रेल्वेशी चढण्यातच आम्हाला अडचण झालेली आहे. तर ती एक आमची मोठी समस्या निरेची. हे समस्या कुठेही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने मी आता जे 4 मुद्दे सांगितले ते कुठेही जाणवले नाहीत माझ्या दृष्टिकोनातनं. हे दुर्दैव आमचं. ह्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे, ह्याच्यावरती विधानसभेची निवडणूक व्हायला पाहिजे होती. चला राहू द्या, पुढच्या वेळेस हे मुद्दे येतील किंवा पुढच्या ZP पंचायत समितीच्या निवडणुकीत येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मंगेश ढमाळांनी जी ही चर्चा घडवून आणली, हे व्यासपीठ दिलं लोकांना, याच्याबद्दल मंगेश ढमाळे यांचं धन्यवाद. खरं तर सर्वसामान्य लोकांच्या समस्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या ज्या अडचणी आहेत, या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न किंवा या अडचणी सोडवण्यासंदर्भातील प्रश्न या निवडणुकीमध्ये घ्यायला हवे होते, मात्र त्याच्याकडे शासनाच्या वतीनं पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचं या ठिकाणी आपल्याला लोकांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आज या नीरासारख्या छोट्याशा गावामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते मंडळी एकत्र आली, एका टेबलवर बसली आणि चर्चा केली. 15 ते 20 दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये जी कटुता निर्माण झाली होती ती दूर करण्याचा प्रयत्न निरेकरांच्याच वतीनं करण्यात आला आणि त्यामुळे पुढे जाऊन निरेकरचं जे राजकीय वातावरण शांत राहील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे, नीरा.